45 मिनिटाच्या कलेक्टर सांगतो त्या त्यांच्या रेग्युलर राहून त्याच्यावर त्यांचा जे काही मीडिया प्रपंच पोलीस प्रसाद हा सर्व होता. मी त्यांना विनंती केली होऊ शकते कलेक्टर साहेब आपला आविर्भाव असतील तर काही प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचा बॉस तो त्या आविर्भावात होते. मी त्याच्या मनस्थित नव्हतो. मी त्यांना थांबवलं आणि ते पूर्ण माझी जी बोधप्रक्रिया मुद्दे होते ते मी मांडणी केली आणि मला असं अपेक्षित होतं त्यांनी ती मांडणी करून आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. त्यात नगरपालिका सीओ असतील तहसीलदार आरो आहेत त्यांना जे काही सूचना दिल्या असतील आम्हाला वाटलं याच्यावर कारवाई लगेच होईल. ठीक आहे हा वेळ जवळ धोरण जे आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं किंवा जिल्ह्यातलं हे लक्षात आलं आणि आज 6 दिवसानंतर म्हणजे 2ची निवडणूक झाली 6 दिवसानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्या 6 दिवसात तहसीलदारांचे फोन तुम्ही कलेक्टरला भेटा माफी मागून घ्या. मला रोज प्रश्न पडत होते मला किंवा माफी कशाची. मी तर शासनाचं काम केलं. ज्याला काळीबा फासण्याचं काम जे भाजपचे उमेदवार होते स्वाती शैलेंद्र मित्रे त्याच नगरपालिकेत सातत्यानं इंजिनियर राहिले अभियंता होते आणि त्यांचा प्रशासकीय अधिकार दबदबा आहे किंवा असेल आणि ही यंत्रणा पंचायत समिती सरकारी कार्यालय उघडून तिथे बाया बोलून पैसे देणे ही आमच्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे. मी महाराष्ट्र राज्याचा एक तरुण राजकारणी म्हणून माझ्यासोबत तिथे अलायन्समध्ये आमचं शिवसेना एकनाथ शिंदेचे जिल्हा प्रमुख इथे आहेत. राष्ट्रवादी शरद गटाचे आमचे पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत. जेव्हा आम्ही सामोरं गेलो त्यावेळेस कुठंतरी या अनेक शक्त्यांच्या विरोधात लढलं पाहिजे. तरुणांनी राजकारण पुढे आलं पाहिजे हे आमचं ब्रीद राहिलेलं आहे आणि तुम्ही सातत्यानं माझ्या प्रत्येक वेळेसला आजपर्यंत मला जी काही झळाली आज महाराष्ट्र राज्यात मी गेलो त्यात अमरावती मीडियाचा मोठा हातभार राहिलेला. एखाद्या तरुणाने राजकारणात येताना या गोष्टीचं पालन केलं पाहिजे हे तुमचं अपेक्षित आहे.